संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. ज्याच्या ठिकाणी दया क्षमा शांती आहे ते या जगात खरे संत आहे. जे कारंजले गांजले मने जोआले, जे कारंजले गांजले त्यासे मने जोआले. कारंजले गांजले त्यासी मन जोआपुले. कारंजले गांजले त्यासी मन जोआपुले. तुझी साथ ओळखावा देव तेथेची जाणावा. तुझी साथ ओळखावा देव तेथेची जाणावा. जे कारंजले गांजले मने जोआले. तुझी साथ ओळखावा देव तेथेची ज्याच्या ठिकाणी दया क्षमा शांती आहे तेच या जगामध्ये खरे संत आहे असं मुक्ताबाई ज्ञानोबाऱ्यांना सांगू लागली. मग तुम्ही म्हणाल का हो खरे तुम्ही म्हणतात म्हणजे या जगात काही खोटे सुद्धा संत आहेत का? म्हणले हो ना आहेत ना. अहो बाह्य वेशधारी जे वरी बाह्य- भगवा झाला नामे अंतरी वचन केला कामे त्याला म्हणून येता जगी विडंबनावा. वरी भगवा झाला नामे, अंतरी वचन केला नामे, त्याची म्हणून येता जगी विडंबनावा. जे भगवे वस्त्र परिधान करतात आणि गल्लोगल्ली फिरतात त्या साधूला संतांना जर तुम्ही शरण गेले तर तुम्हाला संतांची प्राप्ती होणार नाही. मग कोणत्या? अरे बाबांनो ज्यांच्याकडे दया आहे क्षमा आहे शांती आहे त्या संतांना तुम्ही शरण जा. मग तुम्ही म्हणाल का हो कोणत्या संतांच्या ठिकाणी दया आहे आम्हाला सांगा ना. तर तुकोबर यांच्या ठिकाणी सुद्धा दया आहे. एक वेळचा प्रसंग असा आहे की आबाजी पाटील नावाचा एक माणूस होता. तो आबाजी पाटील ज्या ठिकाणी तुकोबाऱ्यांचं कीर्तन असलं त्या ठिकाणी तो जायचा. कुठेही असू द्या रात्री ऊन पाऊस वारा याची पर्वा न करता तो कीर्तनाला जायचा. एक दिवस त्याच्या पत्नीला विचार आला की गड्या आपला नवरा नेमका जातो तरी कुठं हे विचारलं पाहिजे. त्यावेळेस एक दिवस त्याची आबाजी पाटलाची पत्नी आबाजी पाटलाकडे येते आणि म्हणते का हो ऊन पाहत नाही वारा पाहत नाही रात्र पाहत नाही दिवस पाहत नाही जातात उशिरा घरी येतात. नेमकं जाऊ नका असा माझा विरोध नाही परंतु जाता कुठं ते मला सांगा. त्यावेळेला आबाजी पाटील म्हणू लागले अगं मी माझ्या तुकोबऱ्याच्या कीर्तनाला जातो म्हटल्याच्या नंतर त्या आबाजी पाटलाच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि गेल्याच्या नंतर तुकोबारांना ते काही जगात काही बोलू लागले. क्या हो ज्या तुक्याला स्वतःचा संसार नीट करता आला नाही, ज्या तुक्याची बायको अन्न पाणी करता मेली, ज्या तुक्याची लेकरं मेली, ज्या तुक्याला स्वतःचा संसार नीट थाटता आला नाही त्या तुक्याच्या कीर्तनाला तुम्ही जातात. सदा तुकोबराय सुद्धा म्हटलं नाही हो तुक्या या शब्दाने ती आबाजी पाटलाची बायको बोलली. आणि मग असं म्हटल्याच्या नंतर आबाजी पाटलाला राग आला आणि रागाच्या भरात आबाजी पाटलाने आपल्या शर्टाच्या हाताची बाई वर केली आणि कडार दिशे कशी तुम्ही आणले कोणाच्या कानाखाली मारली आणि कानाखाली मारल्याच्या नंतर आबाजी पाटलाच्या पत्नीला विचार आला की अरे कधीही काही न बोलणारा माझा नवरा, एका शब्दाहून न दुखावणारा माझा नवरा
पण आज त्या तुकाबद्दल काय बोलले तर माझ्या कानाखाली मारली. असं काय आहे त्या तुकेमध्ये की त्यांच्याबद्दल बोलले तर मला मारलं, याचा बदला मी काढणार. बदला काढणार म्हटल्याच्या नंतर काही दिवस चालले गेले. काही दिवस गेल्याच्या नंतर बदला काढायचा होता. आबाजी पाटलाच्या पत्नीच्या मनात विचार आला की अरे येणारी एकादशी आहे, त्या एकादशीला तुकोबाऱ्यांना आपल्या गावात बोलवायचं, कीर्तन करायला लावायचं आणि आपला बदला सुद्धा काढून घ्यायचा. आणि मग आबाजी पाटलाची पत्नी आबाजी पाटलाकडे आली आणि पाटलाला म्हणू लागले, अहो पाटील, म्हटले काय ग, ज्या तुकोबाऱ्यांच्या कीर्तनाला जातात त्या तुकोबाऱ्यांचं कीर्तन आपल्या गावामध्ये ठेवाल का? ठेवाल का म्हटल्याच्या नंतर आबाजी पाटील म्हणू लागले, का नाही ठेवील ना, आज गेलो ना की त्यांना निरोप देतो. निरोप देतो म्हटल्याच्या नंतर संध्याकाळ होती. संध्याकाळ झाल्याच्या नंतर शेजारच्या गावात तुकोबाऱ्यांचं कीर्तन राहतं आणि त्या तुकोबाऱ्यांच्या कीर्तनाला आबाजी पाटील जातात. आबाजी पाटील त्या ठिकाणी जातात. गावातील मंडळी गोळा होती. कीर्तन चांगल्या प्रकारे चालू होतं. अभंग होतो, चांगलं चिंतन त्या अभंगावरती होतं आणि तुकोबाऱ्यांचं कीर्तन त्या ठिकाणी चालू होतं. सर्व श्रोतू वर्गरी मंडळी सर्व ऐकू लागली. तुकोबाऱ्यांच्या कीर्तनात दंग झाले आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी तुकोबाऱ्यांची कीर्तन सेवा पार पडल्याच्या नंतर सर्व पुरुष मंडळी महिला मंडळ तुकोबाऱ्यांचं दर्शन घेण्याकरता गेले. आबाजी पाटील उठले. आबाजी पाटील उठल्याच्या नंतर तुकोबाऱ्यांकडे गेले. श्री संतांचे पायी माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. तुकोबाऱ्यांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर तुकोबाऱ्यांना सांगू लागले की अहो तुकोबाराया. म्हटले काय आबाजी पाटील? म्हणे काय नाही तुकोबाराया, येणाऱ्या 4-5 दिवसावर एकादशी आहे म्हटले आणि त्या एकादशीला तुम्ही आमच्या गावात कीर्तन कराल का? त्यावेळेस तुकोबाऱ्या म्हणू लागले, का करणार नाही, करीन ना, करेल. त्यावेळेस आबाजी पाटलाने निरोप तुकोबाऱ्यापर्यंत पोहोचवला. तुकोबाऱ्यांनी होकार दिला आणि होकार दिल्याच्या नंतर आबाजी पाटलाला बरं वाटलं. आबाजी पाटील घरी आले आणि सकाळी आपल्या पत्नीला निरोप देऊ लागले की अगं तुकोबाऱ्यांनी येणाऱ्या एकादशीचा होकार दिला बरं का. तुकोबारा आपल्या घरी येतील, गावामध्ये येतील, कीर्तन करण्याकरता ते येतील, त्यांची काही गैरसोय झाली नाही पाहिजे. म्हटले बर, काही हरकत नाही. आणि मग तो एकादशीचा दिवस उजाडला. एकादशीचा दिवस उजाडल्याच्या नंतर संध्याकाळी तुकोबाराय कीर्तनाकरता आले. आबाजी पाटलाच्या गावामध्ये तुकोबाराय आले आणि आल्याच्या नंतर गावातल्या देवळामध्ये कीर्तन चालू झालं. कीर्तन चालू झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी सुद्धा तुकोबारायांची कीर्तन सेवा चांगल्या प्रकारे पार पडली आणि मग मुक्कामी तुकोबाराय त्या आबाजी पाटलाच्या घरी थांबले. आणि थांबल्याच्या नंतर आबाजी पाटलाच्या घरी थांबले. रात्रभर विश्रांती केली. सकाळी उठले. सकाळी तुकोबाराय भजनामध्ये दंग आहे. विठ्ठल 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 असं जगद्गुरु तुकोबाराय भजन करताय. एका हातात चिपळ आहे, एका हातात विणा आहे आणि तुकोबारायांचं भजन चालू आहे. ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण या देहाते सांभाळी असं तुकोबाराय भजनामध्ये दंग आहे. आबाजी पाटलाची पत्नी आबाजी पाटलाकडे आली आणि आल्याच्या नंतर आबाजी पाटलाला म्हणू लागली, अहो. म्हटले काय ग? अहो तुकोबारायासारखा महात्मा आपल्या घरी यावा, तुकोबारायासारखा साधू आपल्या घरी यावा आणि आपल्या घरी साधं उठणं नसावं. आणि मग आबाजी पाटलाला त्या आबाजी पाटलाच्या पत्नीने काढून दिलं. सांगितलं की जा दुकानात जाऊन उठणं घेऊन या. परंतु हिचा विचार दुसराच होता. आणि मग दिलं. आबाजी पाटील दुकानात गेले आणि गेल्याच्या नंतर हिने इकडे काय केलं, आपल्या घराच्या बाहेर घराच्या मागे एक जागा पडीत होती. त्या जागेमध्ये चूल पेटवली. धन 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 अशी चूल पेटवली आणि पेटवून त्याच्यावर पातेल्याभर पाणी ठेवलं. पातेल्याभर पाणी ठेवल्याच्या नंतर ते पाणी एवढं उकळलं की हात जर असा वर ठेवला तर त्या आपल्या हाताची साल्ट निघून यावी एवढं उकळतं पाणी ते तपू. आणि पाणी उकळल्याच्या नंतर तुकोबारायांना म्हणू लागले, अहो तुकोबाराया चला मोरीत स्नान करण्याकरता चला. तुकोबारायांनी विना ठेवून दिला, चिपळ्या ठेवल्या, तरीही तुकोबारायांचं भजन चालू. भजन विठ्ठल विठ्ठल करत करत तुकोबाराय मोरीत आले. मोरीत आल्याच्या नंतर, मोरी म्हणजे न्हाणी,
आणि मोरीत आल्याच्या नंतर तुकोबारायांना ते पहिलं पाणी वेगळंच टाकून दिलं, हे पाणी बाजूला ठेवलं. तुकोबाराय स्नान करू लागले आणि स्नान करता करता या आबाजी पाटलाच्या पत्नीने डाव खेळला. आबाजी पाटलाच्या पत्नीने एक कापड घेतलं. कापड घेतल्याच्या नंतर घराच्या मागच्या साईडने गेल्याच्या नंतर ते पातेलं धरलं. केवढं उकळतं पाणी की ज्या पाण्याहून हात धरावा आणि हाताची साल्ट निघून यावी एवढं उकळतं पाणी. ते पातेलं धरलं. पातेलं धरून तुकोबारायांकडे मोरीपर्यंत आणलं. सज्जना हो, जसं ते पातेलं उचललं आणि तेवढं उकळतं पाणी तुकोबारायांच्या अंगावरती टाकलं. का